बघा इथं आता आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे बघा, तो 5व्या मधला सी जो आहे तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 दिलेले. तर आपण आता इथं फर्स्ट सॉल्व्ह करणार आहे. तर फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, 5व्यातलं सी मध्ये तो फर्स्ट दिलेला आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. 2 लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, त्या लाईन एकमेकींना पॅरलल आहे. 3x + 2y = 5 अँड 3x + 2y = 6. म्हणजे या 2 लाईन आहे, या 2 लाईन एकमेकींना कशा आहेत, पॅरलल आहे. आणि त्यांच्यामधलं काय करायचं आपल्याला, डिस्टन्स फाइंड आउट करायचं. काय करायचं आहे, डिस्टन्स. तर बघा 2 लाईन जर एकमेकींना पॅरलल असेल, सपोज आपण इथं 2 लाईन ड्रॉ करू. ही फर्स्ट लाईन. ठीक आहे, कलर आपण चेंज करू. सपोज ही एक लाईन आणि सेकंड तिला पॅरलल असलेली एक लाईन. ठीक आहे, बघा या 2 लाईन आपण ड्रॉ केल्या. सपोज फर्स्ट लाईन जी आहे तिचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, 3x + 2y = 5. आणि सेकंड लाईन दिलेली आहे 3x + सॉरी इथं काहीतरी मिस्टेक झाली आहे. इथं मिस्टेक काही नाही, बरोबर आहे. ठीक आहे, 3x + 2y = 6. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, 2 लाईन दिलेले आहे, 2 लाईनची इक्वेशन दिलेली आहे. एक लाईनचं इक्वेशन आहे 3x + 2y = 5 आणि 3x + 2y = 6. ठीक आहे, तर मग आता काय करायचं, यांचं आपल्याला यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे या 2 लाईनमध्ये सपोज एक आपण लाईन ड्रॉइंग करू आपण, तिचं आपल्याला इथपर्यंतचं हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सपोज हे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचे. हे डिस्टन्स काय करायचं आपल्याला, फाइंड आउट करायचं. तर बघा आता 2 लाईन जर एकमेकींना पॅरलल असेल तर त्यांचा स्लोप सेम राहतो. काय राहतो, स्लोप सेम राहतो. तर बघा सोल्युशन मध्ये येणार, द लाईन गिवन लाईन्स, द पॅरलल लाईन्स. मग बघा फर्स्ट लाईन दिलेली आपल्याला 3x + 2y = 5. मग आता हिला काय करा, ax + by + c फॉर्ममध्ये आणायचं. कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं, स्टँडर्ड फॉर्म बघा, ax + by + c. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ही फर्स्ट लाईन आहे म्हणून याला C1 म्हणू आपण. का, कारण की दोन्ही लाईनचा स्लोप सेम राहतो. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ए एक्स आणि कोइफिशियंट ऑफ वाय दोघांचे सेम पाहिजे. जर सेम नसेल तर सेम करावं लागेल. ठीक आहे, पण इथं लकीली काय आहे की दोन्ही लाईन जे आहे, बघा मी इथं दुसरी लाईन पण लिहितो. सपोज ही लाईन L1, ही लाईन L2. तर L2 लाईनचं इक्वेशन जे दिलेलं आहे आपल्याला, ते दिलेलं आहे 3x + 2y = 6. मग बघा इथला जो एक्सचा कोइफिशियंट आहे, म्हणजे हा जो एक्सचा कोइफिशियंट आहे हा किती 3 आहे आणि इथं पण एक्सचा कोइफिशियंट 3 आहे. आता कधी कधी 2 वेगवेगळ्या लाईन जर दिलेल्या असेल तर इथं कोइफिशियंट सेम दिलेला नसतो. सेम दिलेलं नसेल तर तुम्हाला ते सेम करावं लागेल. ठीक आहे, मग आपल्याला या दोन्ही लाईन पण काय करायच्या, एक्स + by + c फॉर्ममध्ये आणायच्या. मग या फॉर्ममध्ये जर आणलं 3x + 2y - 5 = 0. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे 3x + 2y - 6 = 0. ठीक आहे, आणि इथला हा फॉर्म राहणार आहे ax + by + c1 = 0. मग बघा आता हे इक्वेशन जर याच्यासोबत कम्पेअर केलं आणि हे इक्वेशन जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटते बघा a = इथं हेअर a = 3. का, कारण इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना b = 2. ठीक आहे, आणि C1 आता बघा इथं C1 जर बघितलं आपण, C1 = -5 आणि C2. ठीक आहे, हा काय आहे, दुसऱ्या लाईनचा C2 आहे. ठीक आहे, C2. मग C2 = किती आलं, -6.
मग बघा आता काय आहे की आपण ax प्लस बी वाय प्लस सी वन आणि ax प्लस बी वाय प्लस सी टू या फॉर्ममध्ये आणले. ठीक आहे. आता दोघांचं जे डिस्टन्स राहतं त्याचा फॉर्म्युला आहे बघा. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज इक्वल्स टू, तुम्ही डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज इक्वल्स टू, फॉर्म्युला आहे मॉड ऑफ C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट ऑफ कोएफिशियंट ऑफ ए म्हणजे x चा स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ y चा स्क्वेअर मॉड कंप्लीट. ठीक आहे. म्हणजे या दोघांमधलं हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग बघा आता C1 किती आला आपला? मॉड ऑफ C1 किती आहे? -6 मायनस ऑफ -5 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर. आता एचा स्क्वेअर किती आहे? तर ए स्क्वेअर येणार आहे 3 स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर येणार 2चा स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर. ठीक आहे. मॉड. आता बघा मॉडमध्ये आपण जर हे सॉल्व केलं तर मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आणि -6x प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 3चा स्क्वेअर येणार 9 प्लस 2चा स्क्वेअर आहे 4. ठीक आहे. मग आता आपण जर हा मॉड सॉल्व केला तर इथं काय होणार बघा, मॉड ऑफ काय येणार इथं -1 अपॉन अंडर रूट ऑफ, आता 9 4 13. ठीक आहे. आणि याला जर मॉडच्या बाहेर आणलं तर प्लस होणार. ठीक आहे. तर बघा इथं लिहितो मी ह्या साईडला किंवा पुढच्या पेजवरती नको, इथंच लिहितो. ठीक आहे. लिहितो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज इक्वल्स टू किती आलं? आता मॉडच्या बाहेर आणायचं, ते काय येणार? प्लस होणार. म्हणजे डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतं. अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 13. म्हणजे हे काय आलं? आपलं फायनल आन्सर आलं. बघा हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, हा क्वेश्चन होता 3 मार्कासाठी. म्हणजे याचे काय आहे की 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सी मध्ये 2 विचारले, तर 2 मधला हा पहिला जो होता त्याचा आन्सर आला 1 अपॉन अंडर रूट 13. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट सॉल्व करू. ठीक आहे.